विधानसभेमध्ये वाघासारखे डरकाळी फोडणारे आमचे दादा आपल्या भोसरी विधानसभेचा आवाज तिथे घुमताना आपल्याला दिसतो। कोणतेही काम त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर ते अर्धवट राहते असं कधी होत नाही। ते काम पूर्णत्वास ते स्वतःहून घेऊन जातात। अगदी प्रत्येकाच्या सांगण्याकडे दुर्लक्ष न करता त्यांची कामं ते समजून घेतात आणि सर्वसामान्यांसारखे ते राहतात। आताच घडलेली एक घटना आहे बलात्काराची। ती जरी आपल्या विधानसभेत नसली तरी त्याच्याबद्दलचा आवाज उठवण्याचं काम दादांनी केलेलं आहे। मला तरी असं वाटतं जास्तीत जास्त प्रकल्प आपल्या पिंपरी चिंचवड भागामध्ये आणण्याचा खूप मोठा प्रयत्न दादांनी केलेला आहे। नमस्कार। आज आपल्या स्टुडिओमध्ये भेट देण्यासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय काम आहे, अनेक महिलांचं संघटन ज्यांच्याकडे आहे, अनेक महिलांना बरोबर घेऊन सामाजिक काम करण्याची हातोटी ज्यांची आहे, अशा मुशीच्या अश्विनीताई टेमकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत। ताई नमस्कार। नमस्कार ताई, मला एक सांगा, तुम्ही साधारण मुशी किंवा या भोसरी विधानसभेमध्ये किती वर्षापासून राहता? मी साधारण 2011 मध्ये भोसरी विधानसभेमध्ये राहायला आले। भोसरी विधानसभेमध्ये राहायला आलेले असताना त्यावेळेसचा झालेला विकास हा नव्हता आणि त्याच्यानंतर जो मी विकास बघितला तो उल्लेखनीय आहे। आणि महिलांसाठी काम करताना दादासोबत जे आलेले अनुभव आहेत, महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, त्याची वाचा फोडण्याचं काम आमचे दादा करतात। विधानसभेमध्ये वाघासारखे डरकाळी फोडणारे आमचे दादा आपल्या भोसरी विधानसभेचा आवाज तिथे घुमताना आपल्याला दिसतो। पिंपरी चिंचवडचे विकासाचे शिल्पकार म्हणून दादांकडे आम्ही आदराने बघतो। कोणतेही काम त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर ते अर्धवट राहते असं कधी होत नाही। ते काम पूर्णत्वास ते स्वतःहून घेऊन जातात। सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे आमदार म्हणजे आमदार महेशदादा लांडगे अगदी प्रत्येकाच्या सांगण्याकडे दुर्लक्ष न करता त्यांची कामं ते समजून घेतात आणि सर्वसामान्यांसारखे ते राहतात। अगदी कोणी भेटायला आल्यानंतर त्याचा आदर करतात। असे हे आमदार आम्हाला प्रिय आहेत आणि त्यांचं काम उल्लेखनीय आहे। मोशीमध्ये झालेला विकास बघितलं तर आपलं अग्निशमन दल आहे, योग्य वेळेत त्याची उभारणी केली गेली। विविध घटना अशा घडल्या गेल्या की शॉर्ट सर्किटमुळे आग लागणे अशा घटना घडल्या, तर त्यावेळेस त्यापासून वाचवण्यासाठी कोणतीही सुविधा नव्हती। पण महेशदादांनी मोशीमध्ये जे अग्निशमन दल त्याची उभारणी केली त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे। आणि दुसरं बघायचं म्हटलं तर आपलं संविधान भवन, अख्ख्या भारतात कुठेही नसलेलं संविधान भवन, म्हणजे संविधानाबद्दलचा केवढा मोठा आदर त्यांच्या मनामध्ये आहे हे आपल्या सगळ्यांना जाणवत आहे। आणि त्यांनी त्याची उभारणी आपल्या जाधववाडी म्हणजे भोसरी विधानसभेमध्ये केलेली आहे आणि ते लवकरच पूर्ण ते करतील। मला टेमकरताई एक सांगा, दादा भोसरी विधानसभेचं लोकप्रतिनिधित्व करतात, या भोसरी विधानसभेच्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला, परंतु आता समाजामध्ये आपण महिलांवरती अन्याय, अत्याचार अशा अनेक घटना पाहतो। बरोबर। तुम्हाला असं वाटतं का या भोसरी विधानसभेत आपण सुरक्षित आहोत दादांच्या माध्यमातून? नक्कीच। आताच घडलेली एक घटना आहे बलात्काराची। ती जरी आपल्या विधानसभेत नसली तरी त्याच्याबद्दलचा आवाज उठवण्याचं काम दादांनी केलेलं आहे। म्हणजे ते फक्त हेच बघत नाही की माझा मतदारसंघ, तर मतदारसंघाच्या बाहेरची सुद्धा कामं ते करतात आणि त्याच्या बाहेरच्या महिलांना सुद्धा सुरक्षेचं ते एक कवच देतात असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे अगदी तुमच्या मागे खंबीरपणाने उभे असणारे दादा म्हणजे महिलांचा आधार वाटतो। तुम्हाला असं सांगाय म्हणजे एक प्रकारे तुम्हाला असं म्हणायचंय की भोसरी विधानसभेत आपण राहतोय तर आपण सुरक्षित आहोत। हो बरोबर। ही सुरक्षितता तुम्हाला निश्चित दादांच्या माध्यमातून जाणवते? जाणवते। एक दादांसारखा मोठा भाऊ आपल्या बरोबर आहे, आपल्या सुखदुःखात राहणार आहे, त्याच्यामुळे भोसरीत अशी घटना घडणार नाही किंवा घडली तरी दादा त्याला सोडणार नाही, हा आत्मविश्वास आहे तुम्हाला? बरोबर। आम्ही बाहेर काम करत असताना रात्रीचे 12 वाजून गेल्याच्या नंतर पण आम्हाला असं कधी वाटत नाही की आम्ही घरी जाताना कोणती एक घटना घडेल। आणि म्हणजे त्याच्यामुळे आम्ही एकदम सुरक्षित आहोत।
आणि त्यांच्याबद्दल आम्हाला सुरक्षिततेची भावना जाणवते, त्याच्याबद्दल कोणतीही शंका नाही. मला एक सांगा ताई, दादांच्या मार्गदर्शनाखाली शिवांजली सखी मंचनी एवढी मोठी इंद्रायणी थडी गेली, तुम्ही त्याच्यामध्ये काम करता, तुम्ही स्टॉल लावता, तुमच्या बचत गटांच्या माध्यमातून तिथं स्टॉल लावता. इंद्रायणी थडीच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती, न्याय मिळालाय असं जाणवतं तुम्हाला? नक्कीच. गेल्या 2-3 ज्या इंद्रायणी थडी झाल्या त्याच्यामध्ये महिलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून त्यांनी दिलं आणि त्याच्यामध्ये कोणताही 1 रुपयाचाही खर्च न घेता त्यांना पूर्णतः निशुल्क पद्धतीने त्यांना स्टॉल उपलब्ध करून दिले. त्याच्यामध्ये झालेल्या नफ्याचा त्यांनी कधी विचारणा केली नाही की तुम्हाला झालेला नफा आणि त्याच्यामधले काही रक्कम तुम्ही जमा करा, हे कोणतंही त्यांना आव्हान केलं नाही. त्याच्यामुळे महिलांसाठी त्यांचं व्यासपीठ मोकळं करून दिले असं म्हणायला हरकत नाही. आणि तसंच सांस्कृतिक जे कला कौशल्य त्यांचं सादर करण्याचं व्यासपीठ म्हणायला हरकत नाही, तर ते पण त्यांनी उपलब्ध करून दिलं. म्हणजे एक महिलांसाठी जागा निर्माण करून दिली. म्हणजे खऱ्या अर्थाने आरक्षणाला न्याय द्यायची भूमिका दादांनी घेतली असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर. महिलांना जे 50% आरक्षण आहे याचं म्हणजे खरं उतरवण्याचं काम हे दादांनी केलेलं आहे. तुम्हाला आता भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये राहून एवढी वर्ष झाले, मोशी सारख्या गावात तुम्ही राहता. भोसरी विधानसभेचा एक गृहिणी म्हणून, एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून किंवा एक या भोसरी विधानसभेतल्या मतदार म्हणून तुम्हाला असं वाटतंय की भोसरी विधानसभेत विकासाचं मोठं काम उभं राहिलंय? हो, नक्कीच. महाराष्ट्रात जेवढे पण मोठे प्रकल्प झालेत, मला तरी असं वाटतं जास्तीत जास्त प्रकल्प आपल्या पिंपरी चिंचवड भागामध्ये आणण्याचा खूप मोठा प्रयत्न दादांनी केलेला आहे. प्रत्येक गाव आणि त्या ठिकाणचे हॉस्पिटल असतील, कॉलेजेस असतील आणि आरोग्य सुविधा, म्हणजे हे सगळे प्रकल्प त्यांनी आणलेत. हे धाडस फक्त दादांकडेच आहे. जेव्हा एखादी गृहिणी, एखादी माऊली किंवा एखादी भगिनी दादांबद्दल एवढं कॉन्फिडन्सली बोलते, एवढं आत्मविश्वासाने बोलते की या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये राहण्यासाठी आम्हाला अजिबात भीती वाटत नाही. सामाजिक काम करत असताना रात्री 12 वाजता 1 वाजता जेव्हा आम्ही घरी येतो ना, तेव्हा एकदम मनमोकळेपणाने येतो. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच विश्वास असतो, तो म्हणजे आपला मोठा भाऊ आमदार महेश लांडगे आपल्या बरोबर आहेत. हा आत्मविश्वास काहीतरी देऊन जातो या सगळ्या माता भगिनींना. त्या विश्वासावरती हे त्यांचं साम्राज्य उभं करतात, सामाजिक काम उभं करतात. आणि हा आत्मविश्वास जेव्हा एखादी महिला भगिनी अत्यंत मनमोकळेपणाने त्यांच्याबद्दल भरभरून बोलते, तेव्हा नाती ती रक्ताची जरी नसतील ना, तरी ती आपुलकीची असतात. त्याच्यात माणुसकीचा ओलावा असतो आणि कोणतरी मोठा भाऊ आपल्या बरोबर आहे हे शाश्वत बरोबर घेऊन उद्याचा प्रवास ह्या सगळ्या माता भगिनी करत असतात. हाच निरंतर विश्वास आपल्याला गेल्या 10 वर्षापासून या मतदारसंघामध्ये पाहावयास मिळाला. ताई, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचं मनापासून धन्यवाद आहे.